नमस्कार, मी दिव्या. आपल्या फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर आपल्याला मी आज शिकवणार आहे कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी करायची. तर त्यासाठी आपल्याला पाहिजे 2 कात्री. ही कात्री पेपर कटिंगसाठी आणि ही कात्री आहे आपल्याला कापड कटिंगसाठी. हे असा आपल्याला पाहिजे. हे असा खडू म्हणजे खडू पेन्सिल आहे आणि एक पेन. आपण खडू पण यूज करू शकतो आणि एक पेन. आणि हा ब्लाऊज की ज्याच्यावरचे माप आपण घेऊन आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. आपण पेपरवरती कटिंग करणार आहोत, कारण की पेपरवरती कटिंग केल्यानंतर ब्लाऊज हा एकदम परफेक्ट असा फिटिंग आणि फिनिशिंगमध्ये येतो. तर आपण ह्यासाठी पाहिजे आपल्याला हा असा डबल फोल्डचा पेपर, की कारण आपण ह्याच्यावरती सगळे माप काढणार आहोत, बॅक साईडचं आणि फ्रंटचं. तर आपण घेणार आहोत ह्या असा डबल फोल्डचा पेपर. आणि हा ब्लाऊज आपण असा बॅक साईडला हा ब्लाऊज असा घ्यायचं. त्याच्यावरती आपण सगळ्यात आधी घेणार आहोत आपण ब्लाऊजला उंची इथून मोजायची. हे आपण जिथपासून ब्लाऊजची शिलाई आहे तिथपासून आपण ब्लाऊजचं बॅकचं माप घेणार आहोत. हे आहे 12.5. मग आपण इथे 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत आपल्या शिलाईसाठी. त्यासाठी आपण घेणार आहोत 13.5. आणि मग इथून 13.5चे असे हे लावणार आहोत. आणि इथं घेणार आहोत आपण शोल्डर, की जो घेणार आहोत 5.5. आणि त्याच्यानंतर आपण मुंडा पण घेणार आहोत 5.5. हे ब्लाऊजचं माप आहे. 34च्या ब्लाऊजचे माप आहे. 34च्या वरती जर ब्लाऊजचे माप असेल तर त्यासाठी आपण दुसरा व्हिडिओ बनवणार आहोत, ज्याच्यात आपण त्याचे माप सांगणार आहोत. आणि हे घेतला 5.5चा शोल्डर, तितकाच घ्यायचा मुंडा 5.5चा. आणि मग आपण घेणार आहोत छातीचे माप. हे कायम छातीचे माप घेताना हे हुक साईडचे छातीचे माप घ्यायचे, जिकडून आपण बटन लावलेले आहेत असे हुकाचे माप. आणि मग इथून मोजायचे. ते आहे 8.5. त्याच्यामध्ये आपण मिळवणार आहोत 1.5 इंच. आणि आपण इथून इथपर्यंत हे 1.5 इंच मिळून 8.5, 9.5, 10.5 म्हणजे आपण घेणार आहोत 10.5. आणि मग इथून आपण डायरेक्ट इथपर्यंत खालपर्यंत डायरेक्ट स्ट्रेट अशी लाईन देणार आहोत. आणि आपण इथून ह्यासाठी घेणार आहोत 1.5 इंचचा मुंड्याला इथे 1.5 इंच आणि 1 इंच. हे 1.5 इंच हे बॅक साईडसाठी आणि 1 इंच हे फ्रंट साईडसाठी. आपण ते कटिंग करताना मी तुम्हाला सांगणार आहे तसे. आणि इथून घ्यायचा गळा 2.25 इंच. आणि हे माप ठेवणार आहोत, उंची ठेवणार आहोत आपण गळ्याची 5.5 इंच. जास्त डीप घ्यायचं असेल तर 6 पण घेऊ शकता. हे पण 2.25. आणि आपण असंच स्ट्रेट लाईन मारून घेणार आहोत. आणि इथं असा गोल आकार देणार आहोत. आपल्या अंदाजे आपल्याला पाहिजे असा गळ्याचा गोल आकार द्यायचा. आणि इथपासून 2.5 इंच घ्यायचे. एक लाईन मारून ठेवायची 2.5 इंचाची. आणि इकडून आपण क्रॉस पट्टीला घेणार आहोत 3.5. आणि इकडनं 2.5 इंच. जर तुम्हाला पट्टी छोटी पाहिजे असेल तर तुम्ही 2.5 आणि 1.5 पण घेऊ शकता. पण 3.5 आणि 2.5 हे परफेक्ट माप आहे. आणि आपण अशी स्ट्रेट लाईन मारून घेऊ. त्यासाठी तुम्ही पट्टीचा यूज करू शकता. आणि हे जे आपण इथपासून जे 1.5 इंच घेतले होते, म्हणजेच हे 2.5 इंच घेतले होते, 2.5 इंच आपल्याला कटिंगचं ठेवायचं आहे. मग साईड पीससाठी मग आपण हे अशी लाईन इथपासून कटोरी मोजायची. ह्याची कटोरी आहे 5 इंच. आपण इथं असं 5 इंच असं. आणि हा मस्त आकार देऊन घ्यायचा. झालं तर आपलं हे कटोरी ब्लाऊजचं माप. आणि कात्री घ्यायची आणि कट करायचं. हे दोन्ही पेपर सोबत कट करायचे.
आणि हे पेपर असा जिथपर्यंत आपण लाईन दिली होती तसा कट केल्यानंतर ना हा असा ओपन करायचा आणि मधून असा कटिंग करून घ्यायची. आणि हा झाला आपला बॅक साईड आणि हे आपले फ्रंट साईडचे आपण कटिंग करणार आहोत. हा एक्स्ट्राचा आपण अर्धा इंच घेतला होता तो कट करायचा. आणि हा गळा पण आपण कट करून घेऊ. आणि हे इथून हे कट करून घ्यायचं. हे झाले क्रॉस पट्टी आपले. हे झालं साईड पीस हे 3. आणि आपण हे कटोरीचं माप आता काढणार आहोत की जे आता कटोरी आपण मोठी करणार आहोत. कटोरी आता ही वाढवायची आपल्याला की जी शिवण्यासाठी आपण वाढणार आहे. कटोरी आपले ह्यासाठी ही आपल्या आहे तशीच आपण आखून घेऊया. आहे तशीच आपण पेपरवरती आखून घेऊ. ही कटोरी आता पेपरवर मी आखून घेतली आहे. आणि इथून या साईडचं आता ह्या साईडला असे सरळ आपण इकडे 1.5 इंच 1.25 इंच आपण इकडे वाढवणार आहोत. आणि ह्या साईडला पण आपण 1.25 इंच वाढवणार आहोत. आणि ह्या आपली जी पहिली कटोरी होती त्याच्यात आपण हे 5 इंच मग ह्याचा मध्ये घेणार आपण 2.5 इंच. आणि त्याच्यात खाल्ल्या साईडने आपण वाढवणार आहोत 1.5 इंच. आणि हे सरळ लाईन देऊन घ्यायची फ्रंटची. आणि हा असा आकार खालून असा आकार घ्यायचा कटोरीचा. असा गोलाकार आकार घ्यायचा खालून. आणि वरून पण आणि हे कटिंग करून घ्यायची. झाली आपली कटोरी तयार. कट करून घ्यायचं आपण. जर तुम्हाला अजून आपले व्हिडिओ पाहिजे असेल, अजून काही तुम्हाला जर शिकायचे असेल तर मला कमेंट करून सांगा. मी नक्की त्याच्यावरती नवीन व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी ही पार्ट अपलोड करेल. तर झाले तर हे झाले आपल्या कटोरी ब्लाऊजचे माप. हे आपण पेपर कटिंग ब्लाऊजचे माप झाले. आपण अशा प्रकारे डबल फोल्डचा ह्या साईडला असा ब्लाऊज पीस आतरून घेणार आहोत. त्याच्यावरती आपण हे सगळे माप ठेवणार आहोत. हे असे हे बॅक साईडचे, हे फ्रंटचं आणि हे अशा प्रकारे आपण आपल्या पेन्सिल खोडून आपण त्याच्यावरती लाईन देऊन घेणार आहे असं.